तारदाळ पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीकडून माझी पत्नी सौ अनिता पवन शिंदे ही निवडणूक लढवत आहे। सदर निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रचारासाठी वेळेअभावी काही मतदारांपर्यंत मी व माझी पत्नी पोहोचू शकलो नाही। त्यामुळे मतदारांनी मला माफ करावे। 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदाना दिवशी आपण सर्व जागृत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करावे असे नम्र आवाहन पवन शिंदे यांनी केले। नमस्कार, मी पवन विलासराव शिंदे। येणाऱ्या 7 तारखेला आपल्या इथं पंचायत समिती निवडणूक होऊ घातलेली आहे। तरी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कसल्याही परिस्थितीत तुमचा मताचा अधिकार तुम्ही चुकवू नका। सकाळी उठल्यापासून तुम्ही माझं मत आहे की तुम्ही पहिलं काम 7 तारखेचं की असं असावं की तुम्ही मतदान करायला यायला पाहिजे। माझ्या पत्नी सौ अनिता पवन शिंदे यांचे उमेदवारी अर्ज आम्ही भरलेले आहे। अत्यंत बिकट परिस्थितीत म्हणजे अर्ज भरण्यासाठी शेवटचे 20 मिनिट कमी असताना आम्ही अर्ज दाखल केलेला आहे। जर तो अर्ज मी दाखल केला नसता तर आज आपल्या पंचायत समिती मतदारसंघात निवडणूकच लागली नसती, कारण ती निवडणूक बिनविरोध होत होती। मी प्रयत्न केला आहे की ही निवडणूक बिनविरोध न करता गावाला एक चुकीची पद्धत लागू न होण्यासाठी मी धडपडतोय। तरी तुम्ही मला साथ द्यावी अशी इच्छा आहे माझी। ह्या सगळ्या प्रकरणात काय झालं की गावाचा जो विस्तार आहे फक्त 7 दिवसात तो संपूर्ण प्रत्येकापर्यंत जाणं मला शक्य झालं नाही किंवा माझ्या पत्नीला शक्य झालं नाही। माझी सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे की माझ्या परिस्थिती समजून घेऊन, माझ्या मर्यादा समजून घेऊन तुम्ही ज्याच्यापर्यंत मी पोहोचू शकलो नाही त्यांनी मला माफ करावे व मतदान करताना तेवढं एखादा चांगला काम करणारा होतकरू अशा पद्धतीच्या उमेदवाराला मतदान करावं। विशेष करून खोतवाडी, संगमनगर, ठाकरेनगर, समर्थनगर, आझादनगर, रामनगर तसेच श्रीनगर या सर्व विभागांचा मी विशेष करून माफी मागतो, कारण तिथे मतदान जरासं मी प्रत्येक घर टू घर पोहोचू शकलो नाही। तरी मला हे सगळं विसरून तुम्ही काम करायची संधी द्यावी। गेली 10 वर्ष झाले मी बिना पदाचा मी उभा असलोय। माझी अवस्था अशी झाली आहे की एखाद्या रिटायर्ड सरकारी अधिकाऱ्यासारखी काम करायची खूप इच्छा आहे, पण पद नसल्यामुळे मर्यादा येतात। मला खरोखर परत एकदा संधी देऊन बघा, मी तुमच्या त्या सर्व आशा पूर्ण करणार। तसेच या प्रचार दरम्यान अत्यंत तुटक यंत्रणेत विना लालच असलेली किंवा स्वाभिमानी माणसं जी माझ्या मागे उभं राहिली, जनता जी उभं राहिली, त्यांचे खरोखर मनापासून आभार। मी सर्वांना विनंती करतो परत एकदा की तुम्ही मताचा अधिकार एवढा चुकवू नका। योग्य उमेदवाराला मतदान करून तुमचा मताचा अधिकार घ्या।